मी अलकनंदा चोपडे 5th स्टँडर्ड सब्जेक्ट SST. आपण असे घडलो यामधला आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 आपण मानवाची वाटचाल हे प्रकरण आता आपण बघणार आहे. मग या प्रकरणात आपण काय शिकणार आहे तर मानवाची उत्क्रांती कशी होत गेली, मानवामध्ये बदल कसा होत गेला, मानव सदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच F वानर म्हणतात, आणि F वानरापासून आपली उत्क्रांती कशी होत गेली हे आता आपल्याला शिकायचं आहे. की आता बघा की हे उत्क्रांती होत आहे, तर उत्क्रांती होत असताना बघा की मानव सदृश वानर म्हणजे हा मानवाशी साम्य असणारा वानर आहे, याला आपण F वानर म्हणतो. आणि मानव सदृश वानरांच्या प्रजातींचा वावर पहिल्यांदा झाडावरच होता, कारण एवढे जंगल होते. हा मनुष्य बघा जंगलामध्येच राहायचा, झाडांवरच तो चढून राहायचा. त्याला शेपूट होतं आणि शेपटामुळे त्याला सरसर झाडावर चढता यायला झाडावर तो चढायचा. आता याचं मूळ वानर स्वरूप कायम राहिलं आणि काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले, आणि अशामुळे काही प्रजाती बघा उत्क्रांत होत गेल्या, त्यांच्यामध्ये बदल होत गेला. आणि ही जी पहिल्यांदा जो बदल झाला, मानवाच्या अस्तित्वाचा जो बदल झाला, हा पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये झाला. आणि आफ्रिका खंडामध्ये झाल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, आदिमानव, म्हणजेच काय म्हणतो त्याला, आदी म्हणजे पहिल्यांदा. आता अशा रीतीने आपल्याला मानवाची वाटचाल बघायचे, कुशल मानव ते आधुनिक मानव. आता आपण पाहिलंच आहे की F वानरापासूनच हा कुशल मानव तयार झाला. काही झाडावर राहिले, काहींना गवताळ प्रदेशामध्ये जमिनीवर वावरायला लागलं, त्याच्यातून त्यांच्यामध्ये बदल होत गेले. तर हा जो कुशल मानव आहे, तर हा कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडामधल्या टांझानिया आणि केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. त्यांचा शोध लावला आहे लुई लिकी या शास्त्रज्ञाने. याचं नाव आहे होमो हॅबिलस. मग आता बघा हा जो हे आहे मनुष्य, हा जो जंगलामध्ये राहायचा, झाडावर राहायचा, मग आता याचं मुख्य काय वस्त्र कोणती होती त्याची, की तो बघा झाडांचा पालापाचोळा आहे तो अगदी शिवून घ्यायचा, आणि तो झाडांचा पालापाचोळा आहे तो अंगावर लेपटून घ्यायचा, कारण एवढी थंडी होती. त्या थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी बघा की आपल्या झाडांवरच्या जे पालापाचोळा आहे, झाडांच्या फांद्या आहे, त्या तो अंगाभोवती लपेटून घ्यायचा. आणि आता तो बघा की शिकार, कारण त्याचं अन्नच म्हणजे काय होतं, त्याला तर अन्न शिजवता येत नव्हतं, अन्न शिजवणं हे त्याला माहिती नव्हतं. मग तो काय करायचा की आपल्या हाताने हत्यारं बनवायचा, आणि हत्यारे बनवून मानवाची शिकार करण्यासाठी तो हत्यारांचा उपयोग करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं की हा कोणकोणत्या याच्यामध्ये होता. आफ्रिका खंडामध्ये बघा केनिया, नंतर इथोपिया या भागामध्ये यांची वसाहत होती. आता बघा की याचा शोध जो लावलेला आहे की टांझानिया, केनिया आत्ताच आपण बघितलं, तर यांचा शोध लावला आहे हा लुई लिकी यांनी. मग यांनी काय केलं की याला त्याचे अवशेष आहे ते जमिनीमध्ये पुरलेले होते, ते अवशेष त्यांनी जमिनीतून बाहेर काढले, आणि बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्याला नाव दिलं, लुई लिकी या शास्त्रज्ञांनी होमो हॅबिलस हे नाव दिलं. आता बघा की यांनी की जे त्यांनी बघा हत्यारं तयार केले याचा पण शोध का कोणकोणते दगडापासून हत्यारं तयार केले, आणि त्याच्यानंतर त्यांनी बघा झाडांच्या फांद्यांपासून, झाडांच्या खोडांपासून पण त्यांनी हत्यारं तयार केली, आणि दगड असेल त्या दगडावर कोरण्याचं पण काम त्यांनी केलं. हे सगळं शोधून काढलं लुई लिकी या शास्त्रज्ञांनी. आता बघा की होमो म्हणजे कोण, मानव. हे रिकाम्या जागेमध्ये विचारतात आपल्याला, होमो म्हणजे कोण झाला, होमो मनुष्य, आणि याचं नाव काय होतं, होमो हॅबिलस, हाताचा कुशलतेने वापर करणारा. आता हा बघा हा कुशल मानव आहे. आता बघा कुशल मानव, पण याची वैशिष्ट्य आहे,
आता हा कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. आताच मी सांगितलं की आधीचा मानव जो होता तो अस्वलासारखा चालत होता. मग आता हा जो कुशल मानव आहे हा 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता. आता बघा, हा एफ वानर आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपली हे जे उत्क्रांत होत गेला, तर हा उत्क्रांत कशामुळे होत गेला? हा जो एफ वानर आहे हा आफ्रिका खंडामध्ये सापडला आणि याच्यापासून उत्क्रांत होत बदल होत आज आपला मानव तयार झालेला आहे. आणि याचीच आपल्याला मानवाची वाटचाल याच्यापासूनच सुरुवात झालेली आहे. मग आता बघा, तो काय करायचा की हत्यारं तयार करायचा, दगडापासून हत्यारं तयार करायचा. ही जी दिसतात आहे तुम्हाला चित्र, ही त्यांनी हत्यारं तयार केली. मग ही हत्यारं तो कशापासून तयार करायचा? खोडांपासून, झाडाच्या फांदीपासून तो हत्यारं तयार करायचा. हत्यारांचा उपयोग कशासाठी करायचा? तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी करायचा. मग आता ही बघा, प्राण्यांची शिकार त्यांनी केली. तर हे आता बघा, पहिल्यांदा हा जो कुशल मानव आहे हा समूहाने राहायला लागला, कारण त्याला हिंस्र श्वापदांची भीती होती. जंगलामध्ये बघा मोठे मोठे जंगली प्राणी होती, त्यांच्यापासून त्याला भीती होती. मग तो समूहाने राहायला लागला आणि प्राण्यांची शिकार करायचा आणि त्यांनी जे शस्त्र हे केलेलं होतं, तर त्या शस्त्रांनी बघा तो त्या प्राण्यांचं मांस खरडून घ्यायचा. मांस आणि आतला मगज मिळवण्यासाठी तो हाडं फोडत होता. याच्यासाठी तो हत्यारांचा उपयोग करत होता. आता बघा, कोणावर चालून जायचं असेल तर त्याला एवढं माहिती होतं की दगड हातावर घेतले की दगडांनी पण, कारण त्यांच्या नखं पण त्यांचे धारदार होते, मोठे होते. तो बघा प्राण्यांचा शिकार करायचा आणि ते शिकार करून ते आतडं नख्यांनी फोडायचा आणि दगडाचा पण तो वापर करायला लागला. आता बघा, हा जो कुशल मानव आहे, मग त्याचं अन्न कोणतं होतं, काय खात होता तो? तर बघा, हा इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतलं उरलं सुरलं मांस खात होता. स्वतः शिकार करायचा प्राण्यांची, पण कोणत्या प्राण्यांची शिकार करायचा? की जे अगदी लहान आहेत शिकार करण्यासाठी, त्यांचीच तो छोट्या प्राण्यांची शिकार करत होता. आणि खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळं आणि कंदमुळं गोळा करत होता. हे फळं तो खायचा आणि एखाद्या वेळेला जर ते फळ विषारी असेल, कंदमुळं विषारी असेल, तर त्या विषाऱ्यांनी पण त्याला मृत्यू येत होता. आता हा नंतरचा ताठकण्याचा मानव, दुसरा प्रकार. हा ताठकण्याचा मानव बघा की याला होमो इरेक्ट्स म्हणतात. हा उत्क्रांतीमधला बदल आहे. कुशल मानवाचा मेंदू थोडा म्हणजे एफ वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्यापेक्षा पण हुशार हा ताठकण्याचा मानव होता. इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला काय म्हणतात? होमो इरेक्ट्स म्हणतात. होमो म्हणजे मानव, इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा. मग आता त्याला काय झालं की हा जो बघा जंगलामध्ये वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कण्याच्या मानवाला गवसले. आणि इतकी थंडी राहायची की त्या थंडीमध्ये बघा की त्या थंडीपासून रक्षण करण्यासाठी तो आगीतून बघा, या आगीतून तो फांद्या जमा करायचा आणि फांद्या करून या आगीपासून आपला बचाव होऊ शकतो, हे तंत्र त्याला समजलेलं होतं. आता या भागामध्ये होमो इरेक्टस जे आहे, या भागामध्ये तो राहत होता, म्हणजे आफ्रिका, आशिया आणि युरोप. आणि नंतर बघा त्यांनी स्थलांतर केलं. तो स्थलांतर करत होता, स्थलांतर करायला लागला आफ्रिका, आशिया आणि युरोप. आता हा जो शक्तिमान मानव आहे, हा शक्तिमान मानवाला मग लक्षात आलं की अग्नी निर्माण करण्याचं तंत्र त्याला पहिल्यांदा साध्य झालेलं नव्हतं, पण नंतर शेवट एकावर कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. त्याच्यानंतर बघा की तो कसं तयार करायचं, हत्यारं कशी तयार करायची, दगडापासून हत्यारं तयार करण्याचा शोध तंत्र तो शिकत होता. त्याच्यानंतर बघा त्यांनी हे तयार केलेली आहे.
बघा, दगड आणि हाडे याच्यापासून त्यांनी हत्यारं तयार केलेली आहे. दगडी गोट्याचे तोड हत्यार, त्याच्यानंतर तासणी, त्याच्यानंतर वर्तुळाकार घण, दगडी छिलक्यांचे तोड हत्यार, हाडाचा टोचा आणि शिंगाचे खंटे अशी यांची नावं आहेत. आता दगडसुद्धा तो फोडायचा. हा जो मानव आहे हा काय करायचा, दगड फोडायचा. म्हणजे हा जो मानव की दगड फोडून दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके त्याच्यापासून वेगवेगळ्या आकाराचे तो हत्यारं बनवत होता. नंतरचा मानव आहे शक्तिमान मानव. नंतरचा कोणता आहे, हे सगळे जंगलामध्ये राहणारे, झाडांवर आपली वसाहती करणारे. मग ह्या शक्तिमान मानवानी समूहाने राहायचं तंत्र या शक्तिमान मानवापासून तयार झालं. मानवाच्या उत्क्रांती बघा, आता ह्या जो हे आहे निअँडरथल, इथे त्याला जर्मनीमधला त्याचे जे अवशेष आहे शक्तिमान मानव, याची शरीरयष्टी धिप्पाड होती आणि याचे जे अवशेष आहेत सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल इथे मिळाले. म्हणून याला म्हणतात निअँडरथल मॅन असं म्हणतात. याचं नाव आहे निअँडरथल मॅन, कारण हा जर्मनीमधल्या निअँडरथल इथे मिळाला, म्हणून याला काय म्हणतात, निअँडरथल मानव असं त्याला म्हणतात. आता बघा त्याची कवटी, पहिल्यांदा कोणता वानर होता, एपपेक्षा जास्त हुशार कोण होता, कुशलपेक्षा जास्त हुशार कोण होता, ताठकण्याचा, आणि त्याच्यापेक्षा जास्त हुशार जो होता मेंदू ताठकण्याच्या मानवाचा अधिक विकसित झालेला होता. हे मेंदूचे त्यांचे अवशेष आहे. त्याच्यानंतर बघा की हा शक्तिमान मानव गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडाचे गोटे आणि तासून निघालेले छिलके यापासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारं बनवत होता. ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्र तयार करत होता. आणि समूहाने राहण्याची कल्पना, त्याची समूहाने राहण्याचं जे तंत्र आहे ते त्यांनी अवगत केलेलं होतं. कारण त्याला कल्पना होती की हिंस्त्र श्वापद प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी समूहाने राहायचं त्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर बघा त्यांनी वेगवेगळ्या आकाराची चामड्यावरील मांस खरवण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांची शिकार करण्यासाठी दगडाच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत चामड्याचे कापड तो वापरत असे. आणि तो मांसाहारी होता. आणि गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून बघा ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याचं पण त्यांनी कला त्याला साधलेली होती. आता बघा की त्याला पूर्ण कल्पना होती. तो आता आगीमधून मांस आहे ते भाजून खायचं हे पण तंत्र त्यांनी अवगत केलेलं होतं. आता बघा तो याचा उपयोग करायचा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं तयार करण्याचा. आणि ते काडीला लोखंड आगीतून हे करून त्या काडीला तो लोखंड लावायचा आणि अशा रीतीने तो हत्यारं तयार करत होता. आता बघा की तो समूहाने राहायचा, हत्यारं तयार करायचा आणि हत्यारं तयार करत होता. आणि काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत स्थलांतर केलेलं होतं. आणि त्याला भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागलं आणि त्यांना जगण्याचा आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती त्यांना आत्मसात कराव्या लागल्या. आणि त्यांच्या काळातच जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीतही सुधारणा झाली, परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी झाला. आता बघा तो काय करायचा, आता हा जो शक्तिमान मानव आहे तो काय करायचा, समूहातील एखादा सदस्य मृत झाला तर त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे आणि प्राण्यांची शिंग या वस्तू पुरत होता. आणि तसंच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळून
लाल रंगाची माती चोळून त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचं पण विधी आहेत. आणि हे जर हजारो वर्ष जमिनीमध्ये राहून यांची शक्तिमान मानवाची कवटी, नंतर हत्यारं आणि त्यांनी तयार केलेले दगडापासून पण हत्यारं याचे अवशेष मिळालेले आहेत. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य बघा थंड प्रदेशामध्ये राहायचा. पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, त्यामुळे वातावरण अति शीत होते, अति थंड, सगळीकडे बर्फच बर्फ. मग आता या कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले. आणि त्याच्यासाठी बघा त्यांनी गुहांमध्ये शक्तिमान मानव गुहांमध्ये वस्ती करत होता. आता तो झाडांवर राहत नव्हता, तर तो दगड फोडून तो गुहा तयार करायचा आणि आपलं थंडीपासून रक्षण करत होता. आता बघा, शिकार करायचा. हे सगळे समूहाने जाऊन प्राण्यांची शिकार करणं आणि शिकार केल्यानंतर त्यांच्या हाताला नख्या होत्या. नख्यांनी ते प्राण्याचं मांस आणि हत्यारं ते तयार करत होते. त्याच्यामधून ते मांस खरवडून खायचे. आता हा जो सगळा भाग आहे, इथे हा निअँडरथल मानव म्हणजे शक्तिमान मानवाची इथे वस्ती होती. तशाच प्रकारे बघा गुहांमध्ये ते समूहाने राहत होते आणि आपलं अन्न, फळं, कंदमुळं, प्राण्यांची शिकार करणं आणि नवीन हत्यारं कसे शोधायचे, कसे तयार करायचं याची कला ते अवगत करत होते. त्याच्यानंतर बघा छिलक्या तयार करणं, लोखंड आहे ते लाकडाच्या याला अग्नीने ते घासून ते तयार करणं, हे जे सगळे तंत्र आहे ते तंत्र ते शिकत होते. त्याच्यानंतर बघा त्यांनी हे पण केलं की आग लावणं म्हणजे कठीण लाकडाच्या काटकांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची पण कला त्यांनी साधलेली होती. आणि मग त्याच्यानंतरचा हा जो बुद्धिमान मानव आहे, बुद्धिमान मानव, तर बघा शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव म्हणतात. म्हणजे हा जो दुसरा जो आहे तो बुद्धिमान मानव, तर त्याचा परिचय आता आपण पुढे करून घेणारच आहे. पण हे चित्र मी याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे की शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. युरोपमध्ये हे दोन्ही एकत्र राहत होते. आता बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणं, अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले, संपलं त्याचं आयुष्य. आणि असं करता करता सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला. त्याच्यानंतर आला बुद्धिमान मानव. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हणतात. आता याला होमोसेपियन पण म्हणतात. सेपियन म्हणजे बघा आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा जास्त बुद्धी असणारा मानव म्हणजे बुद्धिमान मानव. याला होमोसेपियन पण म्हणतात. यालाच युरोपमध्ये क्रोमॅनॉन म्हणतात. क्रोमेनॉन मानवसुद्धा याला म्हणतात. आता बघा याचं अवशेष कुठे होते? बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप ह्या खंडामध्ये सापडले आहे. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. बघा ह्या लाकडाच्या खाचेमध्ये म्हणजे विविध प्रकारची हत्यारं, अवजारं आणि तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा लाकडाच्या खाचेमध्ये तो बसवत होता. आता बघा त्याच्यानंतर बघा तो हे पण झाला, उत्क्रांती होता त्याला विविध कल्पनाशक्तीच्या आधारे, प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती याच्या आधाराने तो चित्र पण काढू लागला होता, कलात्मक वस्तू पण तो बनवू लागला होता. म्हणूनच त्याला काय नाव दिलं? बुद्धिमान मानव म्हणजेच विचार करणारा मानव असं दिलं. बघा त्याचा जो मेंदू आहे, हा मेंदू कुशल मानवापेक्षा पण म्हणजे मेंदूमध्ये पण बदल होत गेले. पहिल्यांदा वानर, त्याच्यानंतर कुशल मानव, नंतर
त्याच्यानंतर ताठकण्याचा मानव, त्याच्यानंतर बघा की हा जो शक्तिमान मानव आणि त्याच्यानंतरचा जो म्हणजे हा बुद्धिमान मानव आहे, याचा मेंदू अशा रीतीने जास्त विकसित होत गेला. म्हणजेच याला बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव असं म्हणतात. त्याच्यानंतरचा बघा आता प्रगत बुद्धीचा मानव हा उत्क्रांत होत गेला. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली, तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याने बरोबर आकलन क्षमता सतत त्याची विकसित होत गेली. त्याचा मेंदू बघा, मेंदूची क्षमता आणि त्याची आकलन क्षमता आणि आधुनिक मानव हा तयार झाला. म्हणजे मानवाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्य यांच्याशी पूर्वजांशी साम्य दर्शवणारे असतात. यालाच काय म्हणतात? आनुवंशिकता म्हणतात. आणि आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? जनुकशास्त्र असं म्हणतात. आणि यांनीच बघा शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे पण म्हणता येतात. आता त्याच्या वैचारिक क्षमतेमुळे, याच्या बुद्धिमान मानवाच्या म्हणजे प्रगत बुद्धिमान मानवाच्या क्षमतेमुळे, वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. आता बघा त्यावेळेला अतिशय पाणी याच्याशी पण तो मुकाबला करायला लागला, शक्तिमान मानव आणि आधुनिक मानव. आणि बघा यांचा असा क्रम आहे, शक्तिमान आणि आधुनिक मानव. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला आणि तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. म्हणजे कोण? आधुनिक मानव. आणि शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थाचा समावेश झाला आणि त्याच्या आहारामध्ये कर्बोदकाचे प्रमाण वाढले, धिप्पाड शरीरयष्टी बदलली आणि त्याच्या चेहरेपट्टीमध्ये बदल झाला. आता बघा हा काय काय करत होता की आता याचा जन्म झाला तर याला असं कळायला लागलं की तो पहिल्यांदा झाडावर राहायचा मनुष्य, फळं कंदमुळं खायचा. विषारी असेल तर त्याच्यातच त्याला मरण यायचं. पण त्याच्या असं लक्षात आलं होतं की जी फळं आपण खातो तिचं फेकून दिली तर ती नवीन झाडं तेच उगवतात. हे ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं, इथूनच काय झालं? शेतीचा जन्म झाला. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही, तर त्याच्यामध्ये कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य याच्या आधारे तो स्वतःचं जीवन जास्त समृद्ध करण्याचा तो प्रयत्न करत राहिला. बघा मग त्याला प्राण्यांचा पण त्याला उपयोग व्हायला लागला. प्राण्यांचा पण तो शेतीसाठी उपयोग करायला लागला. मग तो गुहामध्ये राहत नव्हता, तर त्यांनी झाडांच्या पालापाचोळ्यांपासून, वाळलेल्या झाडांच्या झावल्यांपासून त्यांनी स्वतःची घरं तयार करायला सुरुवात केली. इथे त्यांनी शेतीसुद्धा ते करायला लागले. त्याच्यानंतर बघा ज्वारीचं पीक, गव्हाचं पीक पण ते घ्यायला लागले आणि तिथूनच त्याचा अन्नधान्य कसं मिळवायचं हे तंत्र त्यांनी अवगत आणलं. म्हणजे आता अशा रीतीने या आणि हत्यारं, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं तयार करणं जी उपयोगी पडतात, ही हत्यारं पण त्यांनी तयार करण्याचं तंत्र विकसित केलं. आणि हे समूहाने राहायला लागले. आणि शेती कशी करायची, हत्यारं कसे तयार करायचं याचा त्यांनी सामोपचारी पद्धतीने त्यांनी अवलंब केला. हे बघा ह्या चित्रातून आपल्याला दिसतच आहे. सगळे बघा हे जे आहे म्हणजे शक्तिमान मानव कसा उत्क्रांत होत गेला, त्याच्यानंतर त्याचं बुद्धिमान मानवामध्ये कसं रूपांतर झालं आणि मग त्याच्यानंतर प्रगत बुद्धीच्या मनुष्यामध्ये कसं रूपांतर झालं. तो दगड फोडून बघा गुहा बनवत होता, प्राण्यांची शिकार करत होता, प्राण्यांचं मांस खरवडत होता. हे सगळं जाऊन त्याच्यातून शेतीचा जन्म झाला आणि शेतीतून अन्नधान्य कसं मिळवायचं आणि झाडांच्या पालापाचोळ्यांपासून कसं त्या झाडांच्या याच्यामध्ये राहायचं हे त्यांनी अवगत केलं. अशा रीतीने हा जो मनुष्य आहे याचा उत्क्रांत होत गेला आणि उत्क्रांतीतून बघा कुशल मानव पासून तर हा बुद्धिमान मानव हा तयार झाला.
आता बघा की याच्यामध्ये हा जो कुशल मानव आहे, हा ताट राहून चालू शकत होता. त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताट नव्हता, त्याला बाक होता. आणि मग तो त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्य ही एफ वानरासारखी होती. मग हा जो चेहरा आहे, हा चेहरा बदलत गेला आणि यांचं पिष्टमय पदार्थ हे खायला लागले, शेतीमधले अन्नधान्य ते खायला लागले आणि त्यांच्या शरीरामध्ये बदल होत गेला. आणि हे जे सगळं आहे, तर हे जी निवड आहे, खालील गोष्टींवर ही निवड आहे, साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिकाधिक परिणामकारकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागली आणि वेगवेगळे साधनं वापरण्याचा सरावाने त्यांनी कौशल्य स्थापित केलं. धन्यवाद.